नोकरीत येताना ज्या शिक्षकांनी स्वतःची पात्रता सिद्ध केलेली आहे, म्हणजे D.Ed केलेलं आहे, B.Ed केलेलं आहे, M.Ed केलेलं आहे, शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता घेतलेली आहे, अशा शिक्षकांनी नोकरीत आल्यानंतर 20-30 वर्ष नोकरी केल्यानंतर आता गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल आला आणि त्या निकालामध्ये 1ली ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा TET ही सक्तीची करण्यात आलेली आहे. आता ही बातमी जेव्हा येऊन आदळली तेव्हा साहजिकच शिक्षकांच्या मनामध्ये एक अस्वस्थ लहर पसरली. याचा संदर्भ मागे जाऊन बघायचा तर काय आहे, शिक्षण हक्क कायदा जो 2009 साली आला आणि 1 एप्रिल 2010ला या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. या कायद्यामध्ये नवीन शिक्षक म्हणून किंवा शिक्षक असण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीची करण्यात आलेली होती. आता 2009ला कायदा आला तर 2025च्या सप्टेंबर महिन्यापर्यंत कोणीही कुठेही कधीही शिक्षकांना तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा देणं अनिवार्य आहे असं कोणत्याही शासकीय आदेशानं परिपत्रकानं एका शब्दानं शिक्षकांना सांगितलं नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये एका केसची सुनावणी झाली आणि मग हे प्रकरण पुढे आल्यानंतर देशातल्या सुमारे 25 लाख शिक्षकांना TETची सक्ती करण्यात आली. आता मुद्दा काय आहे की 2009 साली शिक्षण हक्क कायदा आला आणि पूर्वलक्षी प्रभावाने सगळ्या शिक्षकांना की ज्यांनी D.Ed केलेलं आहे, B.Ed केलेलं आहे, M.Ed केलेलं आहे, 12वी नंतर पदवी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे, एवढंच नाही तर पूर्वीच्या काळी जिल्हा निवड मंडळाची परीक्षा असायची, जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी शिक्षकांसाठी, हे सगळं केलेलं आहे. मात्र सगळ्यांसाठी सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शिक्षकांसाठी TETची सक्ती करण्यात आली. आता इथे मुद्दा शिक्षकांच्या बाजूने एक उपस्थित केला जातो तो म्हणजे केवळ शिक्षकांनाच इतकी वर्ष नोकरी झाल्यानंतर 10, 15, 20, 30 वर्ष नोकरी झाल्यानंतर इतर संवर्गातील अधिकारी असोत, IAS असो, न्यायालयातले न्यायाधीश असोत, त्यांना मात्र परीक्षा का नाही. आता इथे संघराज्य सरकार किंवा राज्य सरकार शिक्षकांना यात हस्तक्षेप करेल आणि शिक्षकांना दिलासा देईल असं अभिप्रेत होतं, अपेक्षित होतं, परंतु तसं काही झालं नाही. अलीकडेच पुन्हा एकदा शिक्षकांनी दाखल केलेली जी याचिका होती सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्या याचिकेची सुनावणी करताना TETची सक्ती कायम ठेवलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालयानं TETची सक्ती कायम ठेवल्यानंतर TET देण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्याच्यातून 53+ शिक्षक वगळले जरी असले तरी परंतु त्यांना प्रमोशनसाठी बढतीसाठी मात्र TET आवश्यक असणार आहे. आता इथे TETची सक्ती जेव्हा केली जाते तेव्हा या TET परीक्षेच्या एकूण स्वरूपाविषयी अशी विस्तृत चर्चा होणं आवश्यक वाटतं. TET 2 एजन्सीज घेतात. एक CTET म्हणजे संघराज्य सरकारच्या पातळीवर NCTE आणि ती TET एक घेतली जाते आणि राज्य सरकारची परीक्षा परिषद जी आहे ती महा-TET घेतात. आता ही शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ही पात्रता परीक्षा डिझाईन केलेली आहे ती D.Ed किंवा त्या प्रकारच्या व्यावसायिक पात्रता शैक्षणिक अर्हता मिळवल्याच्या नंतर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर त्यासाठी ही परीक्षा डिझाईन केलेली आहे. ही परीक्षा शिक्षक म्हणून तुम्ही इतके वर्ष कार्यरत आहात आणि मग तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे म्हणून डिझाईन केलेली नाही. इथे या परीक्षेचं जे स्वरूप आहे त्यात पुनर्रचना करण्याची गरज आहे आणि आत्ता जे नोकरीमध्ये आहेत शिक्षक त्यांच्यासाठी एक स्वतंत्र परीक्षा, ती परीक्षा याच्यासाठी आवश्यक आहे की सध्याची TET परीक्षा व्यावसायिक कौशल्य शिक्षकांकडे आहे का, क्षमता शिक्षकांकडे आहे का याचा विचार करत नाही, याकडे दुर्लक्ष करते आणि मग
अशा पद्धतीनं काहीतरी एक परीक्षा द्यायची आणि ती स्पर्धा परीक्षेसारखी एक परीक्षा दिल्यानंतर शिक्षक म्हणून तुम्ही काम करण्यासाठी तुमची क्षमता, पात्रता, व्यावसायिक कौशल्य आहे की नाही हे त्याच्यातून निश्चित केलं जात नाही, त्याची हमी देता येत नाही. आणि म्हणून शिक्षक पात्रता परीक्षा ही नोकरीत असलेल्या शिक्षकांसाठी वेगळी आणि नोकरीला नवीन ज्या शिक्षकांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी वेगळी असायला हवी. कारण ही परीक्षा सध्याची दिल्यानंतर जे शिक्षक म्हणून काम करण्याला पात्र आहे त्यांची कोणती पात्रता तुम्ही तपासून बघतात? ते तर सगळी स्मरणशक्ती, पाठांतर आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं याच्यावरच आधारित आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायला पाहिजे की गेल्या काही वर्षांपासून मेंदूचं संशोधन झालं आणि मेंदू हा शिक्षणाच्या प्रक्रियेतला महत्वाचा करता करविता अवयव आहे हे लक्षात आल्यानंतर घोकमपट्टी, पाठांतर, स्मरणशक्तीवर आधारित परीक्षा न घेता कारण त्याच्यामुळे ताण येतो मुलांच्या मनावर, दडपण येतं, असं आम्हाला शिक्षक प्रशिक्षणामध्ये शासकीय अभ्यासक्रम आणि त्याचं प्रशिक्षण घेताना सांगितलं. मात्र तीच परीक्षा, तशाच प्रकारची परीक्षा स्मरणावर, पाठांतरावर आधारित, घोकमपट्टीवर आधारित शिक्षकांना द्यावी लागते. हा किती मोठा आंतरविरोध आहे. म्हणून शिक्षकांच्यासाठी एक स्वतंत्र परीक्षा असायला पाहिजे. ती व्यावसायिक कौशल्य बघणारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिक्षक तयार आहेत का, त्यांची क्षमता तपासणारी, गुणवत्ता तपासणारी अशा प्रकारची परीक्षा असायला पाहिजे. त्याच्यामध्ये वर्गामध्ये काम करताना शिक्षकांचे जे काही अध्यापनाचा अनुभव आहे, अध्यापनाचं कौशल्य आहे, शैक्षणिक उपक्रम असतील, प्रयोग असतील, मूल्यमापनाची समज असेल, अध्यापनामध्ये जगाच्या परिप्रेक्ष्यामधून वेगवेगळ्या मूल्यमापनाच्या संकल्पना, शिक्षक मूलभूत कौशल्यांचं जे काही मोजमाप आहे शिक्षकांच्या, ती देणारी परीक्षा, ती तपासणारी परीक्षा हे असायला पाहिजे. आणि म्हणून या परीक्षेच्या स्वरूपात आमूलाग्र बदल करून, त्याची पुनर्रचना करून ती शिक्षकांना व्यावसायिक कौशल्य, त्याची समज, पात्रता तपासणारी असायला हवी. इथे 2-3 गोष्टी आहेत. आता शिकवत असलेला जो काही म्हणजे इयत्ता 1 ते 5वीच्या शिक्षकांना 1 ते 5वीचे वर्ग शिकवायचे आहेत, तर मग त्यांना कुठेतरी काहीतरी क्लिष्ट गुंतागुंतीचे प्रश्न विचारून काय बघत आहोत आपण, काय तपासत आहोत, कोणती पात्रता तपासत आहोत शिक्षकांची, हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. आणि म्हणून शिकवित असलेल्या वर्गांच्या संबंधित अभ्यासक्रम, सेवा करतानाचे अनुभव, राबवलेले शैक्षणिक उपक्रम, शिक्षक प्रशिक्षणातील सहभाग, विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धती, गावाशी, समाजाशी जोडून घेऊन काम करण्याची क्षमता, कौशल्य, या अशा प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं की शिक्षक पात्रता परीक्षेतून हा एक क्रेडिट कोर्स डिझाईन करता येईल आणि क्रेडिट बेस ते करता येईल आपल्याला की शिक्षक प्रशिक्षणातली कामाचा अनुभव, त्याला एखादा छोटासा शिक्षणातला मुद्दा दिला, त्याच्यावर संशोधन करायला सांगितलं, असाइनमेंट दिली, प्रेझेंटेशन करायला सांगितले आणि मग एखादी छोटी परीक्षा घ्यायची असेल तर ती पण घ्या. पण शिक्षक प्रशिक्षण आणि कामाचा अनुभव ह्या आणि एखादी छोटीशी परीक्षा असा एक क्रेडिट बेस कोर्स डिझाईन करायला पाहिजे. आणि एक परीक्षा केवळ घेऊन त्या एका दिवसाच्या वस्तुनिष्ठ परीक्षेच्या आधारे शिक्षकांची कोणती व्यावसायिक आणि शैक्षणिक गुणवत्ता आपण निश्चित करत आहोत आणि कशी निश्चित करता येईल. आणि म्हणून या असं जर करत आपण गेलो, नोकरीत येणाऱ्या शिक्षकांसाठीची पात्रता परीक्षा नोकरीतल्या शिक्षकांसाठी आपण घ्यायला लागलो तर ती एक परीक्षा, जी शिष्यवृत्ती परीक्षा असते, ती आणखीन त्यातली त्यात कठीण परीक्षा. बरं, त्यातले प्रश्न शिक्षकांना कमीत कमी मार्क्स मिळाले पाहिजेत, कमीत कमी शिक्षक पात्र ठरले पाहिजेत, अवघडात अवघड प्रश्न काढा. कारण ती प्रश्नपत्रिका काढणारे लोक कोण असतात, त्यांचा शालेय पातळीवर, प्राथमिक शाळेमध्ये किंवा 8वी पर्यंतच्या वर्गामध्ये येणारे विद्यार्थी, शिक्षक, त्यांचा अनुभव विश्व, त्यांचं भाव विश्व, इथले अध्यापन शास्त्र. कारण ते असं आम्हाला समजतं की वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिकवणारे शिक्षक असतात, त्या परीक्षा ते पेपर डिझाईन करतात, बहुसंख्य ते, त्यांना अनेकदा नवीन शैक्षणिक धोरणं काय आहेत, त्यातले झालेले बदल काय आहेत याच्याविषयी काही माहिती नसते. कारण आपण परीक्षा परिषद जी शिष्यवृत्ती परीक्षा घेते तिचं पण स्वरूप बघा ना तुम्ही.
म्हणजे आता युगानुकूल शिक्षण पद्धती असायला पाहिजे, कालसुसंगत असायला पाहिजे, पण ती जी परीक्षा पद्धती ती पूर्णपणे पाठांतरावर, युक्त्या, कृत्या, सूत्र, ठोकताळे याच्यावर आधारित आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या परीक्षेचं स्वरूप बदलायला पाहिजे. ते यासाठी की नोकरीची हमी शिक्षकांना देणारी परीक्षा नको आम्हाला, तर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठीची क्षमता निर्धारित करणारी, कौशल्य आहेत का अवगत केलेली आहेत का शिक्षकांनी, याचा मूल्यांकन करणारी परीक्षा असायला पाहिजे. आणि म्हणून स्मरणशक्ती, पाठांतर आणि ठोकताळे याच्यातून हे जे काही ओझं वाटतं, कारण आता शिक्षकांना तेच ओझं वाटते जे विद्यार्थ्यांना जेव्हा अशा प्रकारची परीक्षा द्यायला लागते, स्मरणावर आधारित पाठांतर करून मग मनावर, मेंदूवर ताण येतो, दडपण येतो. बरं, अलीकडच्या काळात तुम्ही जर बघितलं तर 40, 45, 50, 52 वर्षाच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांसारखं इतकी कठोर परीक्षा असते, ती एका जागी बसायचं, सातत्यपूर्ण अभ्यास करायचा आणि मग त्याच्यातून गुण मिळवायचे. 150 प्रश्नांना सोडवण्यासाठी 150 मिनिटं आणि गणितासारख्या किचकट संकल्पना ज्या काय आहेत, समीकरणं मांडून करायच्या गोष्टी. तर मला असं वाटतं की इथे मात्र काहीतरी शिक्षण अध्यापनशास्त्रीय सिद्धांत आणि त्याच्याशी हे विसंगत होतंय. त्यामुळे जे शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी करू नये पाठांतर आणि त्या प्रकारच्या गोष्टी आणि त्याची परीक्षा घेऊ नये, असं शिक्षकांना जेव्हा आपण शिक्षक प्रशिक्षणांमधून सांगतो, आणि दुसरीकडे मात्र शिक्षकांना पाठांतरावर आधारित प्रश्नपत्रिका देऊन त्यांची परीक्षा घेण्याचा आपण बघतो. त्याच्यामुळे शिक्षकांच्या बरं प्रापंचिक जबाबदारी आहे, मुलं बाळं, प्रपंच, शाळा, हे सगळं बघून हे सगळं कधी शिक्षक अभ्यास करणार. आणि म्हणून शाळेमध्ये काम करता करता तिथले शैक्षणिक प्रयोग, उपक्रम, तिथल्या अध्यापनाचे अनुभव, शिक्षक म्हणून काम करताना कोणत्या समस्या येतात त्याच्या संबंधानं काहीतरी छोटे मोठी कृती संशोधनं, असाइनमेंट, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातील सहभाग आणि त्याचं मूल्यांकन याच्यावर आधारित एक क्रेडिट बेस कोर्स डिझाईन करून त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. कारण असं आहे की ह्या सगळ्या जबाबदाऱ्या बघताना शाळेमधली जी SIR पासून तर BLO पासून तर जनगणनेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण, अशैक्षणिक कामं करताना गांजलेले जे शिक्षक आहे, खास करून शासकीय आणि अनुदानित शिक्षण व्यवस्थेतले, त्यांना तुम्ही या अशा प्रकारची परीक्षा द्यायला सांगणं हे अन्यायकारक आहे. आणि परीक्षा द्यायला विरोध नाही, आता सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय, पण कशी परीक्षा घ्यायची हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं नाहीये. आणि म्हणून हे आता परीक्षा नावाचं भूत जे शिक्षकांच्या मानगुटीवर बसलेलं आहे आणि त्यानं ताण वाढवलेला आहे, जे मन भीतीग्रस्त आहे, अस्वस्थ आहे, म्हणजे स्वस्थ नाही, आनंदी नाही, ते मन म्हणजे शिक्षकांचं मन, कारण ती शिकवणं ही मानस प्रक्रिया आहे. तर मग ते मन विद्यार्थ्यांना वर्गात जाऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देऊ शकेल? आणि म्हणून शिक्षण हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. आई बाळाला जन्म देत असते, परंतु चांगलं शिक्षण देणारी शाळा बाळाला पुनर्जन्म देत असते, स्वतःच्या पायावर स्वावलंबी लायक बनवत असते, जगायला जीवनाचं शिक्षण देत असते, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अंगानं ताकद देत असते. आणि म्हणून शिक्षणासारखं संवेदनशील क्षेत्र जे आहे, हे क्षेत्र आपल्याला शाबूत ठेवायचं असेल तर शिक्षकांच्या मानेवरचं जे काही परीक्षेचं भूत आहे ते होता होईल शक्य तितक्या लवकर 2028 पर्यंत त्याच्या आधी उतरायला पाहिजे. आणि केवळ परीक्षार्थी न करता एक आशयानं संपन्न गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना लायक आहे की नाही हे तपासणारी एक परीक्षा ती साकल्यानं विचार करून असावी. ही परीक्षा कशी घ्यावी, या परीक्षेचा अभ्यासक्रम कोणता असायला हवा, व्यावसायिक कौशल्य शिक्षकांच्या अंगी कोणती असायला पाहिजे, प्रगत देशांमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी, फिनलंड हे जगातलं प्रगत राष्ट्र आहे तर तिथं शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम काय आहे, हे जगातलं सगळं प्रगत देशांमधलं शिक्षक प्रशिक्षणाचं जे काही तत्व आहे, व्यावसायिक कौशल्य आहेत, ते लक्षात घेऊन आपण महाराष्ट्रानं माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट नेमावा. त्याच्यामध्ये शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम डिझाईन करणारे आणि प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष शिक्षक प्रशिक्षक म्हणून सहभाग असलेले शिक्षक प्रशिक्षक, अभ्यासक, शिक्षण तज्ज्ञ, संस्था चालकांचे प्रतिनिधी आणि याबरोबरच
वरिष्ठ अधिकारी जे शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत या सगळ्यांचा एक अभ्यासगट नेमावा आणि तो अभ्यासगट ज्या शिफारसी तो अभ्यासगट जो आहे तो तातडीनं नेमल्यानंतर त्याच्या तातडीनं शिफारसी घेऊन या शिक्षक पात्रता परीक्षेची पुनर्रचना करणं आवश्यक आहे. कारण कालबाह्य झालेली जी काही शिक्षण पद्धती आहे त्यातून त्याची परीक्षा घेऊन कालसुसंगत युगानुकूल शिक्षकाची व्याख्या आणि मांडणी व्यावसायिक कौशल्यांच्या अंगानं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संघराज्य सरकार जी सीटीईटी परीक्षा घेतं त्याच्यामध्ये अध्यापन शास्त्रीय सिद्धांत आणि त्या प्रकारच्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. मात्र त्यातही आणखीन भर घालून या अशा प्रकारे एक शिक्षकांची खरीखुरी पात्रता त्यांना केवळ नोकरीत ठेवण्याची सुरक्षेची हमी देणारी शिक्षक पात्रता न बघता खरीखुरी शिक्षकांची पात्रता निर्धारित करावी अशा प्रकारचा माझा या ठिकाणी शासनाच्या समोर प्रस्ताव आहे. कारण महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचा शालेय शिक्षण विभाग एकेकाळी देशाच्या शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून ओळखला जात होता. मग आता महाराष्ट्र सरकारला शालेय शिक्षण विभागाला ही आयतीच संधी चालून आलेली आहे की महाराष्ट्र हे शिक्षणाच्या बाबतीतलं प्रगतिशील राज्य आहे, नवीन संकल्पना स्वीकारणारं राज्य आहे आणि टीईटीच्या बाबतीत एक वेगळा पायंडा पाडून एक वेगळं उदाहरण देशाच्या समोर तेलंगणा आणि दक्षिणेतल्या काही राज्यांनी तशा प्रकारचं उदाहरण ठेवलेलं आहे. परंतु महाराष्ट्राने त्या रांगेमध्ये येऊन बसावं आणि खरीखुरी शिक्षकांची पात्रता तपासणारी परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा नोकरीत असलेल्या शिक्षकांसाठी स्वतंत्र घ्यावी अशा प्रकारचा आग्रह आहे.